आपल्यासोबत नितीन देशमुख आहेत. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली. त्यांनी म्हटलं की याच्या पुढे मी उत्तर देणार नाही, तुम्ही माझ्या घरी यायचं नाही. संजय दिना पाटील दिवसभर नशेत असलेला माणूस आहे. नशेत असताना तो पत्रकारांना बोलला असेल, त्याला माहिती नसते की तो काय बोलू राहिला. तर ज्या प्रकारे संजय राऊतांनी सांगितलं की शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात आहेत, मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर कारवाई करावी आहे, त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यासाठी सगळे पत्रकार गेले होते. त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ त्यांनी केली आणि हेही म्हणतात की आता मी उत्तर देणार नाही, तुम्ही माझ्या घरी प्रश्न विचारायला यायचं. तो पत्रकारांना तर म्हणतोच, मतदारांनाही असंच बोलतो. ज्या मतदारांनी त्याला निवडून दिलं त्यांच्या संगही अशी अरेरायची भाषा वापरतो. तो काही लोकप्रतिनिधीच्या लायकीचा संजय दिना पाटील नाही. तो लोकप्रतिनिधी चुकून झाला, भविष्यात तो लोकप्रतिनिधी दिसणार नाही. जो पत्रकारांना असा बोलतो, जो मतदारांना असा बोलतो, ज्यांच्या भरोश्यावर जो निवडून आला त्यांना तो बंदुकाच्या गोष्टी दाखवतो, तो काय बंदूक दाखवते? संजय दिना पाटील आम्ही ग्रामीण भागातल्या लालनी काळ्या मातीतले आम्ही म्हणा. तू शिवसैनिकांना धमक्या नको देऊ. त्याच्यात जर धमक असेल तर त्यांनी कुठेही भेटा एकट्यात. पक्षाकडनं काही म्हणजे जसं संजय राऊतांनी केले की कारवाई व्हावी, तर तुमच्याकडनं सर्व पक्षाची भूमिका आहे की या सगळ्यावर? अशा मेंटली लोकांवर संजय दिना पाटलाला मेंटली हॉस्पिटलमध्ये पाठवायला पाहिजे. कारण की जो पत्रकारांना अशा भाषेत बोलतो, जो मतदारांना अशा भाषेत बोलतो, आणि जो ज्या शिवसैनिकांनी त्याला निवडून दिलं त्याच्यावर अशा भाषेत बोलतो, म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. बोलताना बघा ना कसा बोलतो तो, त्याला मस्ती कशाची येते एवढी. म्हणून तो मेंटली हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर बरं राहील त्याला. त्यामुळे हे होते ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख. त्यांनी संजय दिना पाटील यांनी जे काही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केला या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली. कॅमेरा अनिल संघर्ष, मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई.